विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गटक संयुक्त पूर्व परीक्षा 2019 या पेपरचं विद्यार्थ्यांनो आपण ॲनालिसिस करणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जो पूर्व पेपर झाला होता महाराष्ट्र गटक संयुक्त पूर्व परीक्षा, त्या पेपरचं नाव काय होतं? सामान्य क्षमता चाचणी. एकूण 100 प्रश्न विचारलेले होते 100 गुणांसाठी आणि वेळ किती होता विद्यार्थ्यांनो? तर 1 तास. लक्षात घ्या, सामान्य क्षमता चाचणी म्हणजेच यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यघटना तसेच बुद्धिमापक चाचणी या सर्वांचा विद्यार्थ्यांनो समावेश आहे. त्यामुळे जो आजचा व्हिडिओ आहे विद्यार्थ्यांनो तो बाकीही एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. जसं की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा, त्यानंतर भूमी अभिलेख परीक्षा, त्यानंतर तलाठी व पोलीस भरती. तर लक्षात घ्या, आयोग कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारते हे आपणास कळणार आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, ह्या ज्या काही अटी शर्ती आहेत विद्यार्थ्यांनो त्या तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून सर्व अटी शर्ती तुम्ही विद्यार्थ्यांनो बघू शकता. अशी प्रश्नपत्रिका असते आयोगाची. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओमधील किंवा महाराष्ट्र गटक संयुक्त पूर्व परीक्षामधील सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनो, तर लक्षात घ्या, पहिला प्रश्न, ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन अहवालामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे जाहीर करण्यात आली. त्यापैकी 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 22 शहरे भारतातील आहेत. खालील शहरे वायू प्रदूषणाच्या क्रमवारीनुसार चढत्या क्रमाने लावायचं आहे विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, डिफिकल्टी लेव्हल किती हाय आहे. म्हणजे त्यांनी जो अहवाल दिलाय, कोणी अहवाल दिला? ग्रीन पीस अँड एअर व्हिज्युअल ॲनालिसिस ऑफ पोल्युशन. तर त्यांनी सर्वात प्रदूषित शहर नाही विचारलं त्यांनी, तर त्यांनी काय विचारलं? ही तुमच्या समोर 4 शहरे आहेत, भारतातील 4 शहरे आहेत विद्यार्थ्यांनो. तर आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे, म्हणजे सर्वात कमी पोल्युशन असणारा पहिला, त्यानंतर हायेस्ट पोल्युशन असणारा शेवटी, असा क्रम लावायचा आहे. तर शहरे कोणती दिली त्यांनी? दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबाद. म्हणजे तुमची अभ्यासाची लेवल किती हाय असायला पाहिजे हे याच्यातून विद्यार्थ्यांनो कळून येईल. तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे विद्यार्थ्यांनो चढता क्रम कसा असणार याचा? सी, म्हणजे गुरुग्राम, त्यानंतर काय येईल? गाझियाबाद, त्यानंतर बी नोएडा आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो दिल्ली हे शहर विद्यार्थ्यांनो येणार आहेत. आपणास हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढे जाऊयात. कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ कझाकस्तानची पूर्व राजधानी अस्तानाचे नाव राष्ट्रपतीच्या नावाने बदलण्यात आले. नव्या राजधानीचे नाव सांगा. विद्यार्थ्यांनो चालू घडामोडीमधील हा प्रश्न आहे. आपण आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी व्हिडिओ अपलोड करत असतो, ज्यामध्ये आपण देशाचेही विविध प्रश्न इन्क्लूड करत असतो. त्यामुळे डेली व्हिडिओ बघत चला. लक्षात घ्या, आता काय त्यांनी विचारलंय की कझाकस्तानच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या सन्मानार्थ, बरोबर, जे पहिले राष्ट्रपती होते कझाकस्तान, त्यांच्या सन्मानार्थ आधीची राजधानी कोणती होती? कझाकस्तानची अस्ताना होती. आता तिचं नाव बदललं विद्यार्थ्यांनो, तर ते नाव तुम्हाला सांगितलं पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे नूर सुलतान. काय झालं विद्यार्थ्यांनो? आणि जर तुम्हाला जुनी राजधानीचं नाव विचारलं तर अस्ताना लक्षात ठेवा, आणि नवीन राजधानीचं नाव नूर सुलतान लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये जर नोट डाऊन केलं तर अतिशय किंवा खूप इम्पॉर्टंट राहील ते. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात. विद्यार्थ्यांनो योग्य कथने ओळखा. म्हणजे जे खाली 4 स्टेटमेंट दिले विद्यार्थ्यांनो, त्यापैकी बरोबर स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं आहे. आणि हे सर्व स्टेटमेंट कशा रिलेटेड आहे? पद्म पुरस्कार 2019. म्हणजे आता जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर अवॉर्ड, जे इम्पॉर्टंट अवॉर्ड आहे ते तुम्ही विद्यार्थ्यांनो बघितले पाहिजेत. तर विद्यार्थ्यांनो पहिले स्टेटमेंट होतो, तिजनबाई आणि अनिल कुमार नाईक यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. त्यानंतर धरमपाल गुलाटी आणि बचेंद्रीपाल यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर यश थिमक्का आणि देवेंद्र स्वरूप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि शेवटचा ऑप्शन आहे मनोज वाजपेयी आणि सुदाम काटे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर विद्यार्थ्यांनो पद्म पुरस्कार 2019 कोणाकोणाला मिळाला हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की त्याचं आन्सर गेस करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य आन्सर आहे. म्हणजे ABD हे स्टेटमेंट बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक C हे चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनो लगेचच पद्म पुरस्कार 2019 आणि त्याच्यासमोर ज्यांना ज्यांना भेटलं A, B आणि D हे सर्व लगेच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 4 बघूयात. अयोग्य विद्यार्थ्यांनो कथन ओळखायचं आहे. याआधी काय सांगितलं होतं त्यांनी? योग्य कथन ओळखायला सांगितलं होतं. आता अयोग्य कथन विद्यार्थ्यांनो ओळखायचं आहे. सोल शांतता पुरस्कार यावर विद्यार्थ्यांनो हे 4 स्टेटमेंट दिले आहे. पहिले स्टेटमेंट काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर ऑप्शन 2, नरेंद्र मोदी यांना $2 लाख पुरस्कार रक्कम नमामि गंगे मोहिमेस दान केले. त्यानंतर 3, सोल शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झालेला आहे. आणि ऑप्शन 4, कोफी अत्रान
अँजेला मर्केल हे सुद्धा सोल शांतता पुरस्काराचे मानकरी होते. तर विद्यार्थ्यांनो चालू घडामोडीमधील हा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो अयोग्य कथन विद्यार्थ्यांनो ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या याचं योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो ऑप्शन 3 म्हणजे सोल शांतता पुरस्कार 1995 पासून सुरू झाला हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बाकीचे स्टेटमेंट बरोबर आहे. तर लगेच विद्यार्थ्यांनो बाकीचे जेवढेही स्टेटमेंट आहे ते सोल शांतता पुरस्कार नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि तिन्ही स्टेटमेंट त्याच्यासमोर लिहून घ्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 5 बघूयात. डॅश हे 100 सिंगल टायटल जिंकणारे दुसरे पुरुष टेनिस खेळाडू बनलेले आहे. 100 सिंगल टायटल विद्यार्थ्यांनो कोणत्या पुरुष टेनिसपटूला भेटलेला आहे? आपल्या समोर ऑप्शन आहेत स्टेफानोस सिसिपा, त्यानंतर राफेल नदाल, रॉजर फेडरर की ऑप्शन 4 आंद्रे अगासी. विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3 रोजर फेडरर हे याचं योग्य आन्सर आहे. आणि विद्यार्थ्यांनो आता लेटेस्ट जी घडामोडी आहे त्याच्यात लक्षात घ्या की राफेल नदाल यांनी रोजर फेडरर याला काय केलंय की सरपास केलंय. कशामध्ये? सगळ्यात जास्त ग्रँड स्लॅम जिंकण्यामध्ये त्यांना सरपास केलेला आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 6 जोड्या लावायच्या आहेत विद्यार्थ्यांनो ग्रंथ आणि लेखक. विद्यार्थ्यांनो याच्या जोड्या लावा. थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे परंतु नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पहिलं काय विद्यार्थ्यांनो ग्रंथ कॅपिटल इन द 21st सेंचुरी, त्यानंतर पॉकेट पिकेटी व शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट, त्यानंतर इनव्हिजिबल वुमेन एक्सपोजिंग अ डाटा बायस इन अ वर्ल्ड डिझाईन फॉर मेन. विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे किंवा प्रयत्न करा. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं योग्य आन्सर आहे. तर विद्यार्थ्यांनो आपण लगेचच जोड्या लावण्याचा प्रयत्न करूयात. काय विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 पहिली गोष्ट म्हणजे बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनो जोड्या लावायचा प्रयत्न करूयात. म्हणजे ऑप्शन ए चा चौथा पर्याय आहे म्हणजे कॅपिटल इन द इक्वेलिटी सेंचुरी. विद्यार्थ्यांनो याचं काय येतं ऑप्शन क्रमांक 4 आहे. त्यानंतर बी पॉकेट पिकेटी याचं तिसरा ऑप्शन बरोबर आहे म्हणजे जेस्पर राईन हे बरोबर आहे. त्यानंतर 3चा काय 2 अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ ब्रेक्झिट केविन ओरार्की हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर डी इनव्हिजिबल वुमेन एक्सपोजिंग विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॅरोलिन क्रायडो पेरेज. विद्यार्थ्यांनो पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक 7 बघूयात. प्रस्तावित बुलेट ट्रेनशी संबंधित विधान चुकीचे कोणते? विधान चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनो चुकीचे विधान ओळखत आहे. आपल्यासमोर 4 विधाने आहेत. मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार आहे. जपानकडून तांत्रिक सहाय्य आणि स्वस्त कर्ज विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे. निर्माण काळात 20,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि ऑप्शन डी प्रकल्पासाठी संपूर्ण कर्ज विश्व बँक देणार आहे. विद्यार्थ्यांनो चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो जर तुम्ही अभ्यास केला असेल तर लक्षात घ्या की बुलेट ट्रेन ही मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. त्यानंतर ऑब्व्हियसली जपानकडून ही आपल्याला तांत्रिक सहाय्य आणि स्वस्त कर्ज भेटणार आहे. निर्माण काळात 20,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांनो जर जपानकडून तांत्रिक सहाय्य मिळणार आहे तर संपूर्ण कर्ज विश्व बँक कसं देणार? त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणजे योग्य ऑप्शन काय असणार आहे? केवळ ऑप्शन डी केवळ डी याचं योग्य आन्सर. विद्यार्थ्यांनो आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा बुलेट ट्रेन डॅश करा आणि वरची 3 स्टेटमेंट विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 8 बघूयात. 19 वर्षाखाली क्रिकेट वर्ल्ड कप भारताने 2018 साली जिंकला. भारताचे 19 वर्षाखाली संघाने हा विश्वचषक कितव्यांदा विद्यार्थ्यांनो मिळवलेला होता? तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 चौथ्यांदा. हा 2019च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला होता. तर मग यावर्षी प्रश्न काय विचारू शकता की आत्ताचा जो भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्याचे कॅप्टन कोण होते? तर यश धुल हे कॅप्टन होते बरोबर. आणि यश धुलला कोणत्या टीमने घेतलं आहे IPL मध्ये? तर दिल्ली कॅपिटल्सनी घेतलेत. ह्याशी जे गोष्टी आहेत विद्यार्थ्यांनो ते काय करायचं आहे आता जेव्हा 2019चा पेपर बघतोय तर याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. तेव्हा असे प्रश्न विचारले तर ह्या वर्षी कोणते प्रश्न विचारू शकतात? मागे पद्म पुरस्कारावर प्रश्न विचारले, ह्यावेळेस आता दादासाहेब फाळके पुरस्कारावर प्रश्न विचारू शकतात बरोबर. सिंधुताई सपकाळावर प्रश्न विचारू शकतात. असं विद्यार्थ्यांनो आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असेल विद्यार्थ्यांनो तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण मॅक्झिमम कंटेंट परीक्षा उपयोगी कंटेंट आपणापर्यंत पोहोचत असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 9 बघूयात. योग्य कथन विद्यार्थ्यांनो ओळखा. पक्यांग विमानतळ हे हिमालयन राज्यातील पहिले विमानतळ आहे. आणि ऑप्शन बी पक्यांग विमानतळ हे भारतातील 100वे विमानतळ आहे. विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करा या दोघांपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे? तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी किंवा 2 म्हणजे फक्त बी स्टेटमेंट विद्यार्थ्यांनो बरोबर आहे. पक्यांग विमानतळ हे भारतातील 100वे विमानतळ आहे. आणि विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी एक्झरसाइज आहे.
पक्यांग विमानतळ ही कुठे आहेत विद्यार्थ्यांनो, ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 10 बघूयात. 51वा ऑस्कर पुरस्कार. बरोबर, ऑस्कर पुरस्काराचे विद्यार्थ्यांनो तुम्हाला जोड्या इथे लावायच्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर काय होतं, उत्कृष्ट चित्रपट कोणता, त्यानंतर उत्कृष्ट लघुचित्रपट कोणता, त्यानंतर उत्कृष्ट ॲनिमेटेड लघुचित्रपट कोणता आणि उत्कृष्ट परकीय चित्रपट विद्यार्थ्यांनो कोणता. तर विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. आपल्यासमोर 4 ऑप्शन आहे, चित्रपट दिलेले आहे, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. तर लगेचच बघूया. उत्कृष्ट चित्रपट विद्यार्थ्यांनो कोणता होता, उत्कृष्ट चित्रपट होता ग्रीन बुक, हा उत्कृष्ट चित्रपट होता. त्यानंतर उत्कृष्ट लघुचित्रपट कोणता होता, तर स्किन हा होता. त्यानंतर उत्कृष्ट ॲनिमेटेड लघुचित्रपट होता बाओ आणि उत्कृष्ट परकीय चित्रपट कोणता होता, तर रोमा. आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 11. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत 2018 मध्ये देशात मुलीमध्ये प्रथम आलेली श्रुती श्रीखंडे ही महाराष्ट्रातील कोणत्या शहराच्या रहिवासी आहेत विद्यार्थ्यांनो, आपण याचा अंदाज व्यक्त करा. पहिली गोष्ट म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेत 2018 श्रुती श्रीखंडे ह्या प्रथम आल्या आहेत महाराष्ट्रातून. तर कोणत्या शहराच्या रहिवासी आहेत, पुणे, मुंबई, रत्नागिरी की ऑप्शन डी नाशिक. तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, त्या पुणे या शहराच्या रहिवासी आहेत. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 12 बघूयात. अँटोनियो गुटरेस इतक्यात बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबाबत काय खरे नाही. ते 1995 ते 2001 मध्ये पोर्तुगालचे पंतप्रधान होते. जून 2005 पासून डिसेंबर 2015 पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या शरणार्थी विभागात उच्च आयुक्तपदी कार्य केलं आहे. त्यानंतर प्रथम युरोपियन युनियन आफ्रिका शिखर परिषदेचे ते उपाध्यक्ष होते आणि ऑप्शन डी त्यांनी पोर्तुगीज शरणार्थी परिषदेची स्थापना केली. विद्यार्थ्यांनो आपणास चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरील पैकी नाही, म्हणजे विद्यार्थ्यांनो सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. तर विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे, तुम्ही अँटोनियो गुटरेस असं आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि त्याच्यासमोर हे 4ही स्टेटमेंट विद्यार्थ्यांनो लिहून घ्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनो पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 13. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. लसीकरण, जलसंवर्धन, कृत्रिम पाऊस की ऑप्शन डी जलसिंचन. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण किंवा यालाच आपण इंग्लिशमध्ये व्हॅक्सिनेशन म्हणतो, याच्याशी रिलेटेड आहे. विद्यार्थ्यांनो नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 14. स्पाइसजेट भारतातील पहिली वाजवी दराची स्वस्त विमान कंपनी आता IATA शी जोडली गेली आहे. तर IATA चा विद्यार्थ्यांनो फुल फॉर्म सांगायचा आहे. विद्यार्थ्यांनो हे टाटा नाही, IATA हे आहे. विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर, याच्याशी स्पाइसजेट जोडली गेलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 15 बघूयात. यंदाच्या वर्षी 2018 आणि 2019 दोन्ही वर्षाचे नोबेल पारितोषिक कोणत्या श्रेणीत देण्यात आलेलं आहे. शांती, रसायनशास्त्र, औषध की ऑप्शन डी की ऑप्शन 4 साहित्य. विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 साहित्य. यंदाच्या वर्षी 2018 आणि 2019 दोन्ही वर्षाचे नोबेल पारितोषिक साहित्य श्रेणीत दिले जाईल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16. खालील विधाने विचारात घ्या आणि विद्यार्थ्यांनो बरोबर स्टेटमेंट तुम्हाला सांगायचं आहे. राज्यघटनेवरील हा प्रश्न आहे. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. त्यानंतर राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. त्यानंतर राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो BCD ही सर्व स्टेटमेंट विद्यार्थ्यांनो बरोबर आहेत. बरोबर, राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते कारण की राज्यपालांना राष्ट्रपती नियुक्ती करत असतो, त्यामुळे त्यांचा कार्यकाल कधीही फिक्स नसतो. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटू शकतात, बरोबर आहेत, कारण की नियुक्ती ही राष्ट्रपतीच देतात. त्यानंतर राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटू शकतो या बाबतीत राज्यघटनेत विद्यार्थ्यांनो कुठेही लिहिलेलं नाही. फक्त ऑप्शन क्रमांक ए हा चुकीचा आहे. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 17. राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर स्टेटमेंट कोणते विद्यार्थ्यांनो ते ओळखायचं आहे. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. त्यानंतर स्टेटमेंट 2. राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी
ते राज्यपाल निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही. तर विद्यार्थ्यांनो, आपले ऑप्शन आहे आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, याचं फक्त ऑप्शन क्रमांक 2 विधान बी फक्त विद्यार्थ्यांनो बरोबर आहे. विधान बी फक्त विद्यार्थ्यांनो बरोबर आहे. तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या, राज्य निर्वाचन आयोग, आणि त्याच्यासमोर ही स्टेटमेंट लक्षात घ्या. कारण की काय होतं विद्यार्थ्यांनो, रिपिटेटिव्ह क्वेश्चन परीक्षेमध्ये खूपदा विचारले जातात. त्यामुळे जर तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन केलं असेल आणि तुम्हाला थोडीही माहिती असेल, कारण की तुम्हाला 100पैकी 100 मार्क कधीच घ्यायचे नसतात पूर्वपरीक्षेमध्ये, तो फक्त काय की क्वालिफाईंग एक्झाम आहे. त्यामुळे अभ्यास अशा पद्धतीने करायचा असतो की आपण क्वालिफाईंग एक्झाम कशा पद्धतीने क्रॅक करू शकतो, आपण 40+ स्कोर कसा आणू शकतो. त्यामुळे जास्त अभ्यास करण्यापेक्षा स्मार्ट जर स्टडी केला विद्यार्थ्यांनो, तर नक्कीच तुम्ही कोणतीही पूर्वपरीक्षा क्रॅक करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 18, सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस चुकीची आहे? विद्यार्थ्यांनो, 4 ऑप्शन आहे आपल्यासमोर. आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवलेली होती. आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराला अनुकूलता दाखवली होती. त्यानंतर तिसरा आहे, आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळलेली होती. आणि ऑप्शन 4, आयोगाने 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवलेली होती. विद्यार्थ्यांनो, आपण अंदाज व्यक्त करू शकता. चुकीचे विद्यार्थ्यांनो तुम्हाला गेस करायचा आहे सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत. तर विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 18चा योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. म्हणजे चुकीचं विधान कोणतं येतं? 1 नंबरचं विधान हे चुकीचं आहे विद्यार्थ्यांनो, आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतात. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 19 बघतो विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पहिलं विधान कोणतं आहे? विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. त्यानंतर विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनो, आपण अंदाज व्यक्त करा. आपल्यासमोर 2 स्टेटमेंट आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फक्त ए स्टेटमेंट विद्यार्थ्यांनो बरोबर आहे. तर लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे विद्यार्थ्यांनो गरजेचं आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 20 बघतोय. विद्यार्थ्यांनो, योग्य जोड्या लावायच्या आहेत राज्यघटनेवरील हा प्रश्न आहे. आपल्यासमोर 4 ऑप्शन कोणते आहेत की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर बी एन राव आणि जवाहरलाल नेहरू. आणि पुढे कोणते दिले ऑप्शन? उद्दिष्टांचा ठराव, घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार, घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. विद्यार्थ्यांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो, आपण याचा अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर काय विद्यार्थ्यांनो? तो ऑप्शन क्रमांक 4 हे याचं योग्य आन्सर आहे. तर लगेचच जोड्या लावून घेऊयात, एक एक बघूयात. लक्षात घ्या, पहिला होता डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हे काय होते? घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. त्यानंतर सर बी एन राव हे घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते. आणि जवाहरलाल नेहरू हे उद्दिष्टांचा ठराव यांच्याशी हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनो, याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. अति इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21 बघूयात. आपल्यासमोर अनुच्छेद दिले आहेत, आर्टिकल दिले आहेत आणि समोर विद्यार्थ्यांनो विषय दिलेले आहे. तर लक्षात घ्या, पहिला काय की 243 क. अनुच्छेद म्हणजेच काय? आर्टिकल 243 क, 243 घ, 243 ख आणि 243 ट. समोर विषय कोणते? पंचायतीच्या निवडणुका, पंचायतीची स्थापना, ग्रामसभा आणि जागांचे आरक्षण. विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करा. तर लक्षात घ्या, याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य आन्सर आहे. तर लगेचच बघून घेऊयात. लक्षात घ्या, पहिलं काय आहे? 243 क हे कशाशी रिलेटेड आहे? ग्रामसभा. त्यानंतर 243 घ हे जागांच्या आरक्षणास संबंधित आहे. त्यानंतर 243 ख विद्यार्थ्यांनो हे पंचायतीची स्थापना रिलेटेड आहे. आणि त्यानंतर 243 ट ही पंचायतीच्या निवडणुका विद्यार्थ्यांनो संबंधित आहे. आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर लक्षात घ्या, जे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं एक्झामचं प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठीही आजचा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त विद्यार्थ्यांनो ठरणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो? राज्याचे महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितात? राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, संबंधित राज्याचे राज्यपाल, भारताचे राष्ट्रपती की संबंधित राज्याचे मुख्यमंत्री. तर विद्यार्थ्यांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, राज्याचा महाधिवक्ता विचारलेला आहे. आणि राज्याचा कोण असतो म्हणजे जर तुम्ही विचार केला तर राज्याचा प्रमुख कोण असतो?
जसं केंद्राचा किंवा भारताचे कोण असतात राष्ट्रपती असतात, त्याच पद्धतीने आपले जे हे असतात राज्याचे कोण असतात तर राज्यपाल असतात. त्यामुळे राज्याचे महाधिवक्ता हे आपला राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे देतात. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो, नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही? आपल्यासमोर ऑप्शन आहे निषेधाज्ञा, प्रतिषेध, अधिकार पृच्छ की उत्प्रेषण. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए निषेधाज्ञा हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 24 बघूयात. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद समावेश नाही? 4 ऑप्शन आहे. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन, ग्रामपंचायतीचे संघटन, लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे, की ऑप्शन डी उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. विद्यार्थ्यांनो, राज्यघटनेचे आर्टिकल 39 कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जे समाविष्ट नाही ते तुम्हाला विद्यार्थ्यांनो गेस करायचं आहे. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन बी. बी व सी हे अनुच्छेद 39 संबंधित नाही. म्हणजे बाकीचे जे दोन स्टेटमेंट विद्यार्थ्यांनो ए आणि डी लगेचच नोट डाऊन करून घ्या. राज्यघटना अनुच्छेद 39 त्याच्यासमोर लिहा पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन, आणि दुसरा लिहून घ्या उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 बघतो विद्यार्थ्यांनो. प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. आपल्यासमोर 4 ऑप्शन विद्यार्थ्यांनो. प्रशासकीय अंगाची मुख्य तयारी आणि मनमानी काबूत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास सहाय्य करणे, नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे, आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकींच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. विद्यार्थ्यांनो, आपणास याचं योग्य उत्तर गेस करा. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 3 हे याचं योग्य आन्सर आहे. म्हणजे प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न विद्यार्थ्यांना बघितलेले आहे. व्हिडिओची लेंथ जर जास्त झाली तर अपलोड करताना प्रॉब्लेम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2019चा पेपर, त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न बघितलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये पार्ट 2 आपण आणणार आहोत, ज्यामध्ये आपण 26 पासून पुढे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनो बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा आणि आपले जेवढेही मित्र आहेत त्यांपर्यंत नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांनो, तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपणापर्यंत विद्यार्थ्यांनो मोफत आणत असतो. विद्यार्थ्यांनो, एक लाईक केल्यानेही आम्हाला मोटिवेशन भेटतं, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.